वक्ता मिळाला आहे. मी अनेक ठिकाणी मी भागवताला जातच नाही. अनेक भागवत आपणही ऐकलेली असतात. भागवताला भागवत कथेला नाव ठेवावीत या मताचा मी नाही. भागवत कथा कथाच आहे. ती कुणाच्याही मुखातून आली तरी कथाच आहे. पण भागवत कथा कुणाच्या मुखातून ऐकावी या संबंधांमध्ये भागवताने केलेलं जे चिंतन आहे ते चिंतन आपण पहा. भागवत कथा कुणी सांगावी आणि भागवत कथा कुणी सांगू नये या संबंधामध्ये द्वितीय स्कंधामध्ये, ज्याला साधन स्कंध असं म्हणतात, या द्वितीय स्कंधाच्या सुरुवातीला आपल्याला भागवत कथा कुणी सांगावी आणि कुणी सांगू नये या संबंधातली चिंतनं दिसून येतात. काय झालंय, भागवत सांगणं याच्यासारखं सोपं दुसरं काही नाही. भागवत सांगण्यासारखं सोपं काही नाही. कशा करता? पोट भरण्या करता. त्या पलीकडे दुसरा काही त्याला काही हेतूच नाही. आम्ही हे कशा करता करतो. म्हणून मी सुरुवातीला बोललो ना आपल्याला, म्हणून सुरुवातीला मी आपल्याला बोलतो, यांना उद्योग नाही म्हणून हे इथे येऊन बसले असं समजू नका. असं समजू नका. त्यांच्याही मागे व्याप आहेत, त्यांनाही पुष्कळ कार्यक्रम आहेत, तरी त्यांनी 7 दिवस दिले ना. भागवत कथा कुणी करावी याला अधिकाराचा विचार मी बोलून दाखवत नाही. पण भागवताने भागवत कुणाचं ऐकावं आणि कुणी सांगावं या संबंधामध्ये द्वितीय स्कंधामध्ये जो विचार सांगितलाय तो 1-2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. भागवत कथा करणाऱ्याच्या संबंधामध्ये भागवतानेच असं चिंतन केलंय, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा. भागवत कुणी सांगावं, भागवत कुणाच्या मुखातून ऐकावं याचा विचार करा. म्हणून मी म्हटलं की मी तोंडावर बोलतो असं नाही, त्यांचा माझा पूर्व ऋणानुबंध पूर्व परिचय आहे म्हणून बोलतो असं समजू नका. परंतु मी त्यांना ओळखतो म्हणूनच बोलतो. आपल्याला वक्ता म्हणून कैलास महाराज मिळाले. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या या 7 दिवसात. माझी विनंती राहील आपल्याला, माझी प्रार्थना राहील. भागवत सांगून 7 दिवस भागवत सांगून भागवतातल्या कुठल्याही विषयाचा संबंधही 7 दिवसात न सांगणारे लोक तेही मी पाहिलं. 7 दिवस भागवत सांगितलं पण भागवतातलं काय सांगितलं? काहीच नाही. असे लोक आहेत आज जगतामध्ये. भा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि सांगणारे लोक काय करतात, नेमकं ज्ञानच सांगत नाहीत, त्याच्यामधलं भागवतातलं भा निघून जातं आणि नुसतं गवत तुमच्या हातात पडतं. अशी दुर्दैवाने अवस्था आहे. भागवत या शब्दामधल्या भा शब्दाचा अक्षराचा अर्थ आहे ज्ञान. भारत देश असं आपण म्हणतो ना आपल्या देशाला. भा म्हणजे ज्ञान. ज्ञानामध्ये रत झालेला जो देश आहे त्याला भारत देश असं म्हणतात. आणि या भागवतातलं भा निघून गेलं, काय राहतं मागे? गवत. गवत खाणाऱ्याच्या जन्माला आपल्याला जायचं नाही. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं नाही. आपली गती ऊर्ध्व असली पाहिजे, अधोगती नसली पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगतो, कैलास महाराज अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्याने अभ्यास केला आहे. संत वाङ्मयावर त्यांची निष्ठा आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणाप्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंतिक आदर आहे, अत्यंतिक स्नेह आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरणाविषयी त्यांचं अंतःकरण अत्यंत मवाळ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरणाविषयी त्यांच्या अंतःकरणाचा समर्पण भाव आपल्याला भागवतामध्ये दिसून येईल. म्हणून कथा सांगणारा कसा असावा? तो विरक्त असावा. विरक्त, निस्पृह असावा.
अपेक्षा घेऊन येऊन ते इथे बसले नाहीत. मला माहिती आहे तुमचं काय बोलणं झालं मला माहित नाही, पण मी खात्रीपूर्वक सांगतो, विनायकराव तुम्ही मला सांगा यांनी आधी काही ठरवून घेतलंय तुम्हाला? मी खात्रीनं सांगतो असं होणार नाही. खात्रीनं सांगतो कैलास महाराज असं करू शकत नाहीत. तो विरक्त असावा, निस्पृह असावा, दृष्टांत कुशल असावा. चांगल्या चांगल्या दृष्टांतांनी विषय श्रोत्याला पटवून देण्याची जेव्हा वक्त्याच्या ठिकाणची शैली असते तेव्हा त्याचा अर्थ एकच असतो की हा विषय श्रोत्यांना कळावा याची तळमळ वक्त्याच्या ठिकाणी असते. नाही तर कोण दृष्टांत देईल, कशा करता देईल? हे कळलं नाही का? दुसरा दृष्टांत नाही कळला, अजून सांगतो, अजून समजून, कशा करता ही तळमळ? तपे विण दैवत, पुढं काय? दिल्या विण प्राप्त, पुढे गुजे विण ही तर कोण सांगे? मान्य. तपे विण दैवत, दिल्या विण प्राप्त, गुजे विण ही तर कोण सांगे? ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे? दृष्टांताची मात करून सांगे. ज्ञानोबराय दृष्टांत कुशल, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांसारखा दृष्टांत देणारा वक्ता या पृथ्वीच्या पाठीवर आतापर्यंत झाला नाही, पुढे होण्याची शक्यताही नाही. असे ज्ञानेश्वर महाराज. दृष्टांत कुशलता वक्त्याच्या ठिकाणी त्याच वेळेला येते ज्या वेळेला तो वक्ता ज्ञानेश्वरीची पारायण करतो. त्याच्याशिवाय दृष्टांत कुशलता येत नाही माणसाच्या ठिकाणी. वक्ता किती विद्वान असू द्या, तो दृष्टांत कुशल नसेल तर त्या वक्त्याच्या विद्वत्तेला काही अर्थ नाही. मला खूप कळतं पण तुम्हाला समजावून सांगताच येत नाही, मग मला कळून काय उपयोग? माझं ज्ञान जोपर्यंत दुसऱ्याला देण्यामध्ये मी समर्थ होत नाही तोपर्यंत माझ्या ज्ञानाचा उपयोग आत्मकेंद्रित्व आणि